राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा। कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी। पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईसह वसई विरार परिसरात पावसाच्या सरी। रायगड जिल्ह्याला 2 दिवस ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी। गोंदियाच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे धान पिकाला फायदा होणार। धुळे शहरात पावसाच्या जोरदार सरी। सखल भागात पाणी साचलं। बुरजड गावात घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। नाशिकच्या इगतपुरी परिसरात पावसाचा जोर कायम। अनेकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवनही विस्कळीत। नांदेडमध्ये 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या जोरदार सरी। पावसामुळे मोदी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला फटका। जवळपास 20,000 लोक शिवमंडपात मुक्कामासाठी होते। बुलढाण्यातल्या वाण प्रकल्पाचे दरवाजे उघडले। प्रकल्पातून 2400 क्युसेकचा विसर्ग। जिल्ह्यातील वाण आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले। धरणातून 15,221 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली। कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव ते खोलेवस्तीपर्यंत जाण्यासाठी स्थानिकांची कसरत। डांबरीकरणाचं काम अपूर्ण। शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल। मुंबईच्या पवईतील गौतमनगर भागात पाण्याची पाईपलाईन फुटली। पाण्याच्या दबावामुळे गाड्या आणि घरांचं नुकसान। एका मुलीसह 20 जण जखमी। तानसा पश्चिम मुख्य जलवाहिनीवरती अकस्मात गळती। एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम। आज काही ठिकाणी कमी दाबानं तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहील। रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक। त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावरती वळवल्या जातील। उद्या पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील। मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी। गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय। 5 ते 8 सप्टेंबर आणि 12 ते 13 सप्टेंबर पर्यंत जड वाहनांना बंदी असेल। मुंबईच्या अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष वॉर्ड। एकूण 14 बेड्स उपलब्ध। मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निर्णय। पुणे विमानतळावरती परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी। आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार सुरू असल्यानं खबरदारी। थर्मल स्कॅनरच्या सहाय्यानं प्रवाशांचा ताप तपासला जातोय। राज्यभरात दहीहंडी उत्साहाला सुरुवात। मुंबईमध्ये भाजपचे जिल्हा सचिव दिलीप मटकर यांच्याकडून सूर्यनगर विक्रोळी विधानसभा क्षेत्रात भव्य दहीहंडीचं आयोजन। कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 28 ऑगस्टपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त। बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाईल। महापालिकेकडून मुंबईतील मूर्तिकारांना 607 टन मोफत शाडूची माती, तर 723 गणेश मूर्तिकारांना नाममात्र 100 रुपये शुल्क घेऊन मंडप उभारण्यास परवानगी। पात्रता अटींमुळे मुंबई महापालिकेची लिपिक पदासाठीची भरती वादात। पहिल्या प्रयत्नात 12वी आणि पदवी पास असण्याची अट असल्यानं अनेक उमेदवार भरतीपासून वंचित। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेल्यांची संख्या 2 कोटींवर। नव्यानं अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये 3 हप्ते मिळणार। आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा। हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद मागे। बदलापूर अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीनं हा बंद पुकारला होता। पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्यासमोर मूक आंदोलन करणार। राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते प्रशांत जगताप यांची माहिती।
आजचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची उद्धव ठाकरे यांची घोषणा. मात्र सकाळी 11 वाजता शिवसेना भवनासमोर काळी पट्टी लावून आंदोलन करणार असल्याची माहिती. कोर्टाचा आदर ठेवत आज बंदबाबत ठरवू. मात्र सकाळी 11 ते 12 दरम्यान काळी पट्टी लावून काँग्रेस आंदोलन करणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नागपूर काँग्रेसचे नेते आज मूक आंदोलन करणार. संविधान चौकात तोंडाला काळी पट्टी लावून आंदोलन करणार. मुंबईसह राज्यामध्ये ठिकठिकाणी भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या भूमिकेचा निषेध करणार. विरोधकांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत असल्याची भाजपची प्रतिक्रिया. बंद बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मात्र विरोधी पक्षाचा बंदचा आग्रह आहे आणि यामध्ये सर्वसामान्य भरडला जातोय. सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करेल, शिंदेंचं वक्तव्य. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश. न्यायालयानं लोकभावनेचा आदर न करता निर्णय दिलाय. बंद आमच्या खासगी कामासाठी नव्हता. संजय राऊत यांची न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस. महाविकास आघाडी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस. आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणालाही रस नाही. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदासाठी गयावया करू लागलेत. शरद पवार कंटाळले असतील. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. जळगावमध्ये 11 लाख लखपती दिदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केलं जाणार. लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज यवतमाळ दौऱ्यावर. किन्ही परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा राज ठाकरे आढावा घेतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्ध्यातील स्थानिक स्वयंसेवक विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला 20 मिनिटांच्या भेटीत वर्ध्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आदित्य ठाकरे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी 2 दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. कन्नडमध्ये शिवसंकल्प मेळावा घेणार. समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 3 तारखेला पवारांच्या उपस्थितीत कागदमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता. राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब. ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी याचिका केली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार. सर्वोच्च न्यायालयाचे संकेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दराडेंकडून जरांगेंचा सत्कार. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा. मराठा बांधवांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा. मराठा बांधवांची मागणी. सर्व राजकीय पक्षांची पुन्हा बैठक लावणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडेंची आत्महत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची सुसाईड नोट. आरक्षणाच्या लढ्यामध्ये जरांगेंना पाठिंबा असल्याचंही नोटमध्ये नमूद. वर्ध्याच्या आर्वीतील भारत राष्ट्र समितीचे नेते जय बेलखडे मनसेच्या वाटेवर. राज ठाकरेंसोबत बंद दाराआड चर्चा. 15 मिनिटांच्या चर्चेनंतर विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत. अकोल्यामध्ये प्रहार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील यांची पक्षातून हकालपट्टी. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असलेल्या पिता पुत्रानं नोकरीचं आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. बुलढाण्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आलेल्या मदत निधीच्या वाटपात प्रचंड गैरव्यवहार. भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. शरद पवार गटाचे नेते प्रसेनजित पाटील यांची मागणी. धुळे शहरामध्ये मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी थेट आयुक्तांच्या दालनातच श्वान आणत पालिका प्रशासनाचा निषेध केला. बदलापूर घटनेसंबंधी शाळेमध्ये एसआयटी प्रमुख आरती सिंग यांच्याकडून महिला शिक्षकांची चौकशी. आधी भिवंडी क्राईम ब्रांचकडूनही या महिला शिक्षकांची चौकशी करण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.
अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तात्काळ न कळवल्यानं कारवाई। बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील 4 विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ, आरोपी शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, शिक्षक फरार। सिंदखेड राजा तालुक्यातली घटना। चंद्रपुरातील नागभीड इथं 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार। 12 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समोर, 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून विनयभंग, अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी आंदोलन करणार। राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आंदोलन करतील। एसटी कर्मचारी कृती समितीचा सरकारला इशारा। नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवर माजी आमदार जीपी गावित यांचं बेमुदत उपोषण। अनुसूचित पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करण्याची प्रमुख मागणी। जळगावच्या गिरणा नदी पात्रात माजी खासदार उन्मेष पाटलांचं 12 तासाहून अधिक तास अर्धनग्न आंदोलन। नार पार योजना सुरू करण्याची उन्मेष पाटलांची मागणी। सोलापुरात ग्रंथालयाचे 40% अनुदान अजून मिळालं नसल्यानं ग्रंथालयीन कर्मचारी आक्रमक। अर्थ खात्यानं हा प्रस्ताव मंजूर न केल्यास आत्मदहन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी। सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका। मराठवाड्यात सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा कमी दरानं सुरू। साठवून ठेवलेलं सोयाबीन कमी भावात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। गोंदियामध्ये मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांना अटक। मुस्लिम समाजाची आग्रही मागणी। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराजांवर जालन्यात गुन्हा दाखल। मुस्लिम समुदायाकडून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद। अपघातातील जखमीला मंत्री शंभूराज देसाईंकडून मदत। कोल्हापूर सातारा मार्गावरची घटना। जखमी व्यक्ती दिसताच देसाईंनी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीतून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं। पुण्याच्या दौंडमधील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। दुरुस्तीसाठी रस्त्यावर थांबलेल्या कारला भरधाव ट्रकची धडक। एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी। ट्रक चालकाला अटक। धावत्या हावडा एक्सप्रेसमधून उडी मारल्यामुळे रेल्वेखाली येता प्रवासी थोडक्यात बचावला। गोंदिया स्थानकातली घटना। आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये जुन्या पोलीस वसाहतीला आग। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र इमारतीचं नुकसान। अलिबागच्या परहूर येथील नेचर्स एज या रिसॉर्टमधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश। अमेरिकेतल्या पर्यटकांना गंडा घातला जात होता। रायगड पोलिसांकडून 35 जण ताब्यात। डीजीसीएकडून एअर इंडियाला 90 लाखांचा दंड। प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकानं विमान चालवल्याप्रकरणी कारवाई। विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसीची परिवर्तन स्कॉलरशिप घोषणा। 5,000 रुपयांपासून ते 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप। पहिलीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार। अदानी समूहानं अंबुजा सिमेंटचे शेअर विकले। एका दिवसात 4,251 कोटी रुपये कमावले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची भेट घेतली। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परत येतील। भारत आणि युक्रेनमध्ये 4 एमओयूवर स्वाक्षरी। मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत, अन्न आणि शेती, वैद्यकीय आणि औषधं, त्यासोबतच सांस्कृतिक आदान-प्रदानासोबत विविध विषयांवर एमओयू। दाक्षिणात्य अभिनेता देव गिलचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण। अहो विक्रमार्का सिनेमाचा ट्रेलर रिलीज। खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा हा चित्रपट 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार। स्त्री 2 चित्रपटानं कल्की आणि पठाण चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला। आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 300 कोटीहून अधिकची कमाई केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।